Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना नांदगावकरांनी लाखोच्या मतांनी भरभरून दान केलं। नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 53% पवारांच्या पारड्यात मतं पडली। निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांची भूमिका निर्णायक ठरली। पवार यांच्या विजयाला गवसणी मी घालता आली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला रोखण्याचं आवाहन महाविकास आघाडी करेल का, याबाबत उत्सुकता वाढली आहे। नांदगाव मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांना 42,000ची आघाडी दिल्याने महायुतीत आमदार सुहास अण्णा कांदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। आमदार सुहास अण्णा कांदे जनतेला भावूक साथ घालत प्रचाराचे नियोजन केलं, त्यातून डॉक्टर भारती पवार आघाडी मिळाली। आमदार सुहास अण्णा कांदे यांना विधानसभा निवडणुकीत टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे ॲडव्होकेट अनिल आहेर, उद्धव ठाकरे सेनेचे गणेश धात्रक यांच्यापैकी आघाडीकडून कुणाला संधी मिळेल हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातही पंकज भुजबळ यांचे मतदारसंघात सध्या दौरे वाढले असल्याने तेही चर्चेत आहेत। आधी काँग्रेस व नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेक दावेदार असल्याचे उमेदवारीकडून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। गेल्या निवडणुकीत 13,000 मते मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब बोरकर हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडीकडून कोण उमेदवार करते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। 2023-2024 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली। त्यात लोकसभा निवडणुकीत दिंडोरी निकाल महायुतीच्या विरोधात गेलेला असताना सुहास अण्णा कांदे आमदारकी मिळवण्यासाठी पुन्हा यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिंडोरी लोकसभा निवडणुकीत नांदगावसह केवळ देवळा, चांदवड आणि तसेच भाजपाला मतदानाची साथ घातली अशी स्थिती नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीला रोखण्याचं सुहास अण्णा कांदे यांचा लीड तोडण्याचं कडवे आवाहन महाविकास आघाडीपुढे राहणार आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।